तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की आजींनी ईश्वरीवरती सगळी जबाबदारी दिली आहे. सुवर्ण पादुका घरी आल्यावरती त्याची पूजा वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे आणि दुपारी ईश्वरीने त्या पादुकांची काळजी घेतली पाहिजे, ही सगळी जबाबदारी आजीने दिलेली असते. ईश्वरी ती जबाबदारी पार पाडत असते. ईश्वरी 2 मिनिटासाठी बाजूला जाते आणि तेवढ्यात राकेश त्या सुवर्ण पादुका चोरतो. ईश्वरी दिवा लावण्यासाठी येते आणि ती बघते तर सुवर्ण पादुका तिथे नाही. ईश्वरी घरातल्या सगळ्यांना बोलवून घेते. वल्लरी काय, तिला चान्सच हवा असतो. वल्लरी ईश्वरीवरती सगळं नाव ढकलून देते आणि ईश्वरीने पादुका चोरल्या असं सांगते. अर्णवला पूर्ण खात्री असते की ईश्वरीने हे काही केलेलं नाहीये. अर्णव ठणकावून वल्लरीला सांगतो की हे माझ्या बायकोने केलेलं नाहीये आणि ज्याने कोणी केलंय ना त्याला मी लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर घेऊन येईल. ईश्वरी, अर्णव यांना माहिती असतं की हे राकेशचंच काम आहे. ते राकेशकडे बघत असतात. राकेशला भीती वाटते की आता आपलं पितळ उघडं पडायला नको. आता ईश्वरी, अर्णव राकेशचं भांडं सगळ्यांसमोर कसं फोडतायत, राकेशला कसं एक्सपोज करतायत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये बॉस राकेशला 2 दिवसाची मुदत देतो आणि त्याला सांगतो की 2 दिवसात जर पैसे परत नाही मिळाले तर तुला मी मारून टाकीन. आधी कुत्र्यासारखे हाल करेल आणि त्यानंतर फेकून देईन कुठेतरी. राकेश घाबरलेला असतो. राकेश इथून पळ काढतो. तो विचार करत असतो की आता पैसे जमा कसे करायचे. तर इथे अर्णव, ईश्वरी रूममध्ये येतात. अर्णव ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी म्हणते मी तुमच्याशी बोलणार नाही आहे, फक्त 2 दिवस बोलणार, त्याच्यानंतर बोलणार नाही. अर्णव विचारतो 2 दिवस का? ईश्वरी म्हणते आपल्या घरात पादुका येणार आहेत ना, देवाचा एवढा छान कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यावरती रागवायचं नाही आहे, म्हणून मी बोलणार आहे तेव्हा, पण 2 दिवसानंतर अजिबात बोलणार नाही. अर्णवला माहिती असतं की आता हेच 2 दिवस आहेत. या 2 दिवसात आपल्या प्रेमाची कबुली द्यायची. अर्णव ठरवतो की या 2 दिवसात आपण सगळं सांगून टाकायचं. तर इथे राकेश दारू पीत बसलेला असतो. तो विचार करतो की आता 2 दिवसात पैसे कुठून आणायचे. एवढे पैसे आपल्याला जमणार पण नाही. अंजली चांगले पैसे देत होती, पण अर्णवने ते सुद्धा बंद करून टाकलं. राकेश चिडचिड करत तिथून निघतो. त्याला सारखं आठवत असतं की बॉसने आपल्याला चप्पल पुसायला लावली होती, आपल्याला पायाजवळ ठेवलं होतं. राकेशची खूप चिडचिड होते, पण तो कोणासमोर हा राग काढून दाखवू शकत नाही. राकेश घरी जायला निघतो. तर इथे सगळे पालखी सोहळ्याची घरी तयारी करत असतात. वल्लरी सारखी राकेशची वाट बघत असते, येरझारा मारत असते. ती राकेशची वाट बघण्यासाठी बाहेर जाऊन थांबते आणि राकेश घरी येतो. वल्लरी विचारते जावई बापू, बॉक्स सापडला का? राकेश काही बाई खोटं सांगून टाकतो. राकेश म्हणतो मी गेलो होतो तिथे, पण तिथे तो बॉक्सच नाहीये. आपण एक काम करू, एक मोठा स्क्रॅप डीलर आहे, त्याचा नंबर मी तुम्हाला देतो, तुम्ही तिकडे जाऊन या, बघून या तिकडे काही बॉक्स सापडतोय का. वल्लरी ठीक आहे म्हणते. दोघांचं बोलणं चालू असतं आणि अंजली तिथे येते. वल्लरीला आतमध्ये बोलवले हे अंजली सांगते. वल्लरी आतमध्ये निघून जाते आणि अंजली राकेशला छान बातमी देते. अंजली म्हणते अहो, उद्या सुवर्ण पादुका येणार आहे आपल्या इथे. छान मोठा पालखीचा सोहळा असणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेच जायचं नाही हां, तुम्ही घरातच थांबायचं आहे. आजी पण आली आहे घरी. राकेश म्हणतो हो थांबेन ना, मी घरीच थांबेन. राकेश खूप खुश असतो. राकेश मनात म्हणतो वा, मी तिथे भंगार विकून पैसा गोळा करण्याचं बघत होतो, पण देवाने माझ्यासाठी एवढी छान संधी आणली आहे. सोन्याच्या पावलांनी देव माझ्यासाठीच घरी येतोय. वा, छान जॅकपॉट लागलाय, आता हा जॅकपॉट काही हातचा सोडायचा नाही. राकेश खुश होऊन आतमध्ये जातो. तर इथे ईश्वरी आजींना दूध देण्यासाठी येते. ती आजींना दूध देते आणि आजी म्हणतात हे बघ ईश्वरी, तू या घरची सून आहे म्हणून तुझ्यावरती ही जबाबदारी टाकते मी, पण हे सगळं तुला सांभाळता येणार आहे की नाही तू आत्ताच मला सांग. उद्याचा पालखीचा सोहळा खूप मोठा असणार आहे. या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक मला नकोय. सगळं कसं साग्र संगीत झालं पाहिजे. राजेश शिर्केंच्या इब्रतीचा प्रश्न आहे, चूक होता कामा नये, आणि जर चूक झाली तर माफी मिळणार नाही. म्हणून आत्ताच विचारते, तुला हे सगळं झेपणार आहे का? तू ही जबाबदारी घेतेयस का? ईश्वरी म्हणते आजी, मी तुम्हाला वचन देते, माझ्याकडून छोटी पण चूक होणार नाही. मी या सगळ्याची जबाबदारी घेते. मी तुम्ही म्हणताय ना तसं साग्र संगीत पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आजी म्हणतात चालेल, कर मग. ईश्वरी बाहेर येते आणि मनात विचार करते. ईश्वरीला वाटतं की आजींच्या मनात जागा मिळवण्याची हीच चांगली संधी आहे. आता पूर्ण कोशिश करायची आणि सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची. ईश्वरी लगेच पुढच्या तयारीला लागते. तर थोड्या वेळाने ईश्वरी उद्याच्या प्रसादाची तयारी करत असते. ती रवा भाजून ठेवत असते आणि अर्णव तिथे येतो. अर्णव, ईश्वरी यांच्यामध्ये थोडेसे वाद होतात. अर्णव मुद्दामच ईश्वरीला चिडवत असतो. ईश्वरी मनात म्हणते देवा,
आता तूच यांना बुद्धी दे रे. या 2 दिवसात यांनी मला प्रपोज करू देत, मनातलं प्रेम सांगू देत. अर्णव मुद्दाम ईश्वरीला चिडवत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, 2 दिवस, त्यानंतर मी गेले ना घरातून की तुम्हाला किंमत कळेल. अर्णव विचारतो, तू कुठे जाणार आहेस? आणि तू गेलीस तर? अर्णव बोलता बोलता गप्प होतो. ईश्वरी विचारते, सर मी गेले तर काय फरक पडेल ना तुम्हाला? अर्णव म्हणतो, हो मला काय, सगळ्यांनाच फरक पडेल. अगं ईश्वरी, तू एवढी छान इंदोरी जिलेबी बनवते, इंदोरी पोहे आणि हे असं प्रसाद वगैरे किती छान बनवतेस तू. आणि तू गेलीस तर कोण बनवणार? ईश्वरीची चिडचिड होते. अर्णव बाजूला होतो आणि मनात म्हणतो, मिस इंदोर, तू जर गेलीस ना तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, मी पण जगणार नाही. पण मला हे तुला सांगायचे, 2 दिवसांनी मी सांगणार. अर्णव मनातलं कसं सांगायचं याचं प्लॅनिंग करत वर निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळ्याची सगळी तयारी झालेली असते. सगळे पालखीची वाट बघत असतात. वल्लरी राकेशने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन येते, पण तिला काही बॉक्स सापडत नाही. आजी सगळ्यांना ओरडतात आणि सगळ्यांना सांगतात, पालखी सोहळा व्यवस्थित पार पडला पाहिजे, सगळ्यांची जबाबदारी आहे. तेवढ्यात तिथे पालखी येते. राकेश म्हणतो, वा वा, माझी लॉटरी आली. सगळे बाहेर जातात. पालखीचं छान स्वागत करतात. ईश्वरी सगळ्यांचं पाद्यपूजन करते आणि सगळ्यांना आतमध्ये घेऊन येते. सगळे पादुकांच्या पाया पडतात, पादुकांची पूजा करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सगळे त्या पादुकांची पूजा करतात, आरती करतात आणि सगळे आपापल्या रूममध्ये गेलेले असतात. ईश्वरी तिथेच बसून असते. ती दिवा लावण्यासाठी तेल आणायला जाते. ती 2 मिनिटं बाजूला जाते आणि तोपर्यंत राकेश इथे पादुका चोरी करतो. ईश्वरी दिवा घेऊन येते आणि ती समोर बघते तर पादुकाने. ईश्वरीच्या हातातलं तबक खाली पडतं आणि ती मोठ्याने किंचाळते. घरातले सगळे धावत तिथे येतात. सगळे विचारतात, काय झाले? ईश्वरी म्हणते, बघा समोर पादुका नाही आहेत. वल्लरीला वाटतं की ईश्वरीने चोरी केल्यात. वल्लरी म्हणते, तूच केलंयस ना? एवढं सोनं बघून तुझे डोळे फिरलेत ना? मुद्दाम चोरी केलंयस ना? अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि वल्लरीला ठणकावून सांगतो. अर्णव म्हणतो, मामी, माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे, तिने असं केलेलंच नाही आहे. पण चोर कोण आहे, कोणी पादुका चोरल्यात मला चांगलंच माहिती आहे. तो नक्की सापडणार. अर्णव ईश्वरी राकेशकडे बघतात. राकेश घाबरलेला असतो. त्याला वाटतं की अर्णव ईश्वरी यांनी जर आपलं भांडं फोडलं तर, आपलं सत्य जर अंजलीला सांगितलं तर 2 वेळचं जे खायला मिळते, राहायला मिळते ते सुद्धा मिळणार नाही. राकेश थरथर कापत विचार करतो की ह्या पादुका आपण परत देऊन टाकल्या पाहिजे. राकेश पादुका परत पण देणार असतो, पण त्याला बॉस आठवतो. बॉसने सांगितलेले 2 दिवसात जर पैसे नाही मिळाले तर काही खरं नाही, तो आपले कुत्र्यासारखे हाल करणार. बॉसची माणसं आपल्या मागावरती आहेत. राकेशला इकडे आड तिकडे विहीर झालेलं असतं. काय करावं, कसं करावं, कुठून पैसा आणावा आणि हे चोरी करावं की नाही असा अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. या सगळ्यातून तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला माहिती असतं की आपण पुरते अडकलोय, आता आपली काही सुटका नाही. आता अर्णव ईश्वरी राकेशला कसं एक्सपोज करतील हे बघण्यासारखं असेल.